कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्पे, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं. या सरकार मुद्द्यावर काय झालंय बोला. म्हणजे मी अप्पे, हे बघ, मनीच्या नावावर मी जी जमीन केली आहे ना, ती आधीच 5-7 लोकांच्या नावावर आहे. काय म्हणजे तुम्ही मावशीनं फसवलंय? हो. तुम्ही का करता सरकार असं? मला सतत असं वाटतं की आता हे शेवटचं संकट असेल, पण नाही, तुम्ही काहीतरी पुढे वाढूनच ठेवता सरकार. मी मुद्दाम नाही केलेलं. हे तर ठरलेलं वाक्य आहे तुमचं. ऐकून तर घे. सरकार काय ऐकून घेऊ? अगं मी खरंच तिच्या नावावर जमीन करणार होतो. रुक्मिणीच म्हणाली की त्या मनीच्या नावावर काही करायचं नाही म्हणून. वा, सरकार मला तुमची गंमतच वाटते हो. आधी तुम्ही आईंचं एक वाक्यही ऐकत नव्हता, एक शब्दही ऐकत नव्हता, आणि आता जे नाही ऐकायचं ते ऐकलं. असं नाही अप्पे. असंच आहे. आणि 1 मिनिट, आता मावशींना तुम्ही गंडवलंय हे त्यांना कळलंय का? हो. देवा, मी का केलं सरकार हे? तेच सांगायला आलो होतो मी. तुम्ही ना कायम काहीतरी घोळ घालून ठेवता, आणि तो जेव्हा निस्तरायची वेळ येते ना, तेव्हा तुम्हाला बरोबर आपली आठवते. असं नाही. असंच ते सरकार. मला ना स्पष्ट असं वाटतं की तुम्ही फक्त आईचं नाव पुढे करताय. त्या प्रॉपर्टीचा मोह तुम्हाला सोडवत नाही. अप्पे, असं नाही. हे एवढं सगळं झाल्यावर अक्कल आली आहे मला. आता त्या प्रॉपर्टीचं काही पडलेलं नाही मला. मला माझं घर महत्वाचं आहे, ते वाचवायचंय अप्पे, आणि म्हणून तुझ्याकडे आलोय. या मनीचा डाव आज काहीतरी वेगळा वाटतोय मला. त्या मनीनं आज आर्याच्या आईचा विषय मुद्दाम काढलाय असं वाटतंय. आणि आईंच्या आवडीचं जेवण बनवून त्या सगळ्यांसमोर सत्य उघडकीस आणणार आहे. त्याचीच तर भीती वाटतेय मला. सरकार म्हणजे आता मनी मावशी आईंचं सत्य सगळ्यांना सांगणारे घरात. आणि काही झालं तरी आपल्याला ते थांबवायचंय. अप्पे, विण्याला आणि आर्याला यातलं काही कळता कामा नये असं मला मनापासून वाटतंय आता. तुम्ही या जमिनीचा गोळ घातलाच नसता तर ती बाई कशाला काय बोलली असती सरकार? अप्पे, अगं सरकार तुम्ही ऐका, तुम्ही खरंच जाईत ना. हे बघ अप्पे, पुन्हा असं काही होणार नाही. सरकार हे वाक्य तर खरंच बोलू नका. तुम्ही खरंच जाईत ना, मी हात जोडते. तुम्ही जाईत ना सरकार, जाईत ना. मनी मावशी जर असं काही करणार असतील ना, तर आपले त्यांना आत्ता जाऊन थांबवलं पाहिजे. काहीतरी कर. तुझं काय चाललंय? अरे स्वयंपाकात मदत करते ना. कशाला? तुला नाही म्हणून सांगितलंय ना. सुजय, आपल्यासाठी केलं पाहिजे. आज काम करशील आणि हळूहळू तुझ्याच गळ्यात टाकतील सगळं. असं काही होणार नाही. तुला नाही म्हणायला कळत नाहीये का? चिडतोस कशाला? मी काय माझं काम बाजूला ठेवून करतेय का? यो मुद्दा नाहीच आहे आता, पण तू काम केलं तर सगळं अवघड होऊन बसल. म्हणजे हे बघ, मी तुला काय बोललोय, आपल्याला पुण्याला निघून जायचंय. त्यामुळे घरात पण सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण घरात असून नसल्यासारखं आहे. म्हणजे निघताना जास्त त्रास होणार नाही. हे असले काहीतरी विचार करतोस तू. बरोबर विचार करतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मावशी, झालं का नाही? भूक लागली, भूक मावशी. भया भया भया, लय दमले मी. काय बाई म्हणे? अगं 1 दिवस नाही स्वयंपाक केलास तू आणि एवढी जमलीस, एवढी नाटकं तुझी. अगं रुक्मिणी, 1 दिवस? अगं बघ केवढं काय काय बनवलंय मी. खाऊनच बघूया की आता मावशी. हा चालते, चला जेवायला बसू आपण. हा ओ मावशी, बापू, दीप्या, मामी येतात, जरा थांबा, त्यासाठी थांबलोय आपण. काय बाया, कधी येतात काय माहिती. येतील एवढं, थांबा. एवढी कसली गडबड आहे? अरे माझ्यासाठी नाही, आता हे बघ, आईच्या हातची चव जरी नसली तरी बी मी तुझ्या आवडीचे पदार्थ बनवल्यात का नाही सगळे. हा काय मावशी, अचानक एवढा लाड कसं काय? हे बघ आप्पे, माझं कसं असतंय ना, मी हातच राखून कधीच काय करत नाही. लाड बी नाही आणि राग बी नाही, जे काय असेल ते बेधडक. मावशी, आज लयच गोड गोड बोलताय हो. गप कवा बसतात त्या तवा. बापू या.
काय रे बरं झालं बाया बापू तुम्ही आलात. नाही म्हणजे मीच आप्पीला म्हणलं होतं तुम्हाला बी जेवायला बोलवा म्हणून. काय आहे, या दोघांनी एवढा मोठा पराक्रम केलाय ना, म्हणून त्यांच्या आवडीचं मी स्वयंपाक बनवलाय. म्हणलं तुम्ही बी या जेवायला. आणि मला काहीतरी सांगायचं बी आहे सगळ्यांना. हो मावशी, त्यांना बसू द्या, जरा श्वास तरी घेऊ द्या. चला चला आधी आपण जेवण करून घेऊ. हा अहो मावशी, आम्हाला येऊन 1 मिनिट पण नाही झाला, लगेच होय. आता तुम्हीच उशिरा आले त्याला काय करणार. एक काम करू आपण ना, सगळेजण आधी जेवून घेऊ आणि मग मस्त पैकी गप्पा मारत बस. हा ठीक आहे की, त्या म्हणतात तर आधी जेवून घेऊ. हा चला, मावशींचा जीव अडकलाय कवाचा. विनायकराव, माझा नाही जीव अडकला, तुमचा आणि अर्जुनचा अडकलाय. म्हणजे कसं आहे, आता मी आईच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवल्यात का नाही. हा ह्या तुम्ही दोघांनी एवढा पराक्रम केलाय. सगळ्यात जास्त कौतुक कुणी केलं असतं, सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असता. हा अर्जुनच्या आईला का नाही. मग पण कसलं काय, बिचारी आज इथं जिवंत असायला पाहिजे होती. काय सरकार, हा हो होय ना. आणि बर का बापू, मी मुद्दाम विचारला अर्जुनला की तुला आईच्या हातचं काय काय खायला आवडतं, आणि ते सगळे पदार्थ बनवल्यात बघा मी. हो मावशी, ते काय सुरू केले नवीन तुम्ही. आता ग बाय काय नवीन येतावा. हा हे बघ, तुला येते की नाही आईची आठवण. हा तुला येते, आप्पीच्या बाबांना येते, मग अख्ख्या घरादाराला बी यायला पाहिजे का नाही. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या घरी कोण कोण आहे. माझ्या घरी हजबंड, मुलं आहेत 2, एक मुलगा एक मुलगी. त्यानंतर माझी मम्मी पण माझ्याबरोबर असते. बरं, हजबंड काय करतात तुमचे. डॉक्टर आहेत ते पण डॉक्टर आहेत. तुमच्या घरी कोण कोण आहे. माझे मिस्टर आणि मी, कारण मुलं शिकायला बाहेर. तुम्ही दोघे इकडे. हा आम्ही दोघे हॉस्पिटल आणि राजा राणी तुम्ही प्रजा सगळी दिली. तुमच्या घरी कोण कोण आहे. माझी मिस्टर, 2 मुलं आहेत छोटे. आई असते माझी माझ्याजवळ. मी एकुलती एक होती वडिलांना. तर 2014 मध्ये वडील गेले, तर आईची जबाबदारी माझ्याकडे. आणि सासू सासरे, दीर आणि जाव पण आहे. तुमच्या घरी कोण कोण आहे. माझ्या घरी माझे मिस्टर आणि मी आणि माझ्या 2 मुली आहेत. सर आम्ही कोपरगावमध्येच दोघेच राहतो, राजा राणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे. मुलं आहेत 2, एक मुलगा मुलगी. मुलं शिकता येते पुण्यात. सर आम्ही 4 जण असतो. आम्ही 2 जण आणि सासू सासरे आणि 2 मुली आहेत सर मला. मोठी मुलगी जस्ट आता MBBS सेकंड इयरला आहे सर, नाशिकला MVP मध्ये. आणि दुसरी मुलगी आहे ती 5th स्टँडर्डला आहे. आणि मिस्टर पण डॉक्टर आहेत, त्यांचं पण हॉस्पिटल आहे. पण मला सांगा, या वैद्यकीय पेशामधून तुमची मैत्री झाली की तुमची मैत्री इकडे कोपरगावात आल्यानंतर व्हायला लागली. वैद्यकीय पेशाच म्हणलं पाहिजे. आधी तोंड ओळख होती, ऍज अ डॉक्टर म्हणून ओळखत होतो, पण भिशीत जरा जास्त जवळ मैत्री झाली आणि मग ती घट्ट होत गेली. आणि मेघा अशी की आमची जरी भांडणं झाले थोडे थोडे छोटे, जास्त नाही होत, छोटे छोटे होतात, पण ती ऑलवेज कोऑर्डिनेट करते सगळ्यांना आणि सगळ्यांना चला चला जाऊ, मन मिळावू इनिशिएटिव्ह पुढाकार घेते ती. कुठे जायचं असेल तर पुढाकार तिचा असतो. कॅन्सल होतात आमच्याकडनं, त्या प्लॅन करते जायचंय. मला सांगा, प्लॅनिंग करून कॅन्सल कोणामुळे होतं. फेब्रुवारी मध्ये गोव्याला जायची ट्रिप ठरली होती. आधी सगळ्या म्हणायचे आपण जाऊया 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 गोव्याला. हा मग ठीक आहे, मग हिने सगळं पुढाकार घेतला मेघानी आणि सगळं प्लॅन केलं. आणि वेळेवर आदल्या दिवशी त्या म्हणे की नाही आम्हाला जमणार नाही 2 जण. मग आम्ही 4 जणी गेलो. आता शांत, त्यांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे. गोव्याला जायचं सगळ्यांनी ठरवलं होतं, पण या 2 जणी, या 2 एस आहेत ना, एस गडबड केलेली. तुम्ही का ऐन वेळेला असं का केलं. कसं झालं, जायचं तर होतच फिक्स,
पण मुलांच्या आईन त्या जेव्हा आम्ही प्लॅनिंग केलं ना तेव्हाच परीक्षा आल्या. तेव्हाच आल्या. पण परीक्षा बघून प्लॅनिंग का नाही झालं? ते नाही ना, ते आधी पुढे होत्या त्या, शेड्यूल चेंज पण झालं. मिस्टरांनी जरा 4 दिवस जबाबदारी घेऊन तुम्हाला पाठवलं असतं तर काय बिघडलं असतं? ते तुम्ही सरळ सांगा ना, मिस्टरांमुळे रद्द झालं. नाही, पण ते आता ते आम्हाला लेसन मिळालं ना, तेव्हापासून थोडं आमचं हे झालं होतं. आम्ही दोघी थोडं नाराज झालो होतो. एक मिनिट, आम्हाला सोडून गेल्या ना त्याचं. अच्छा, मी गेल्या या आम्हाला सोडून गेल्या ना त्या. नाही, पण तुम्हाला एक सांगू, तुम्ही चांगलं केलं. त्याचा वाचपा काढला आम्ही दमणला जाऊन आलो. सर मग दोघी पण रुसून बसल्या सर. ठीक आहे, आमचं सगळं त्यांनी पीक्स वगैरे बघितले. एक मिनिट, दमणला गेलात का तुम्ही सगळ्या गेला? हो, मग सर तुम्ही 4 जणी वाटच बघत असता का बाहेर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचे मिस्टर जेव्हा एखादा प्रोग्राम करतात त्यांच्या मित्रांचा, त्यावेळेला ते सक्सेसफुलच करतात. इव्हन आज आम्ही इकडे आलो हे त्यांना कळालं ना. आनंद तर झाला, पण लगेच त्यांचं झालं आता आम्ही जाणार आहे गोव्याला, आम्ही जाणार आहे. म्हणजे आता आम्ही केलं ना इकडे, आमचं झालं ना काहीतरी तुम्ही एन्जॉय करताय ना. काय बाबा तुमची आता हवा आहे. त्यांनी तुम्हाला गोव्याला पाठवलं नाही हे जगजाहीर होणार आहे. पण तुमच्या या 6 जणींची मैत्री इतकी वर्ष टिकण्याचं काय रहस्य असं वाटतं? सगळ्यांची नेचर थोडे वेगळे आहे. तर मी चिडली किंवा काही भांडणं झाली तर मी तिथे जाऊन बोलेन, अशी मी आहे भांडणारी. ती आहे की ठीक आहे, जाऊ दे, शांत राहा, भांडू नका. आम्ही दोघी म्हणतो राहू दे, शांत राहा करणारे, म्हणजे सगळ्यांना सगळे जण सांभाळून घेणार आहे, त्यामुळे ती टिकते. तुम्ही 6 जणी एकमेकींच्या घरी जाणं येणं हो सर. फॅमिली पण ट्रिप आम्ही जातो. आमची अंकईला एक फॅमिली हे पण गेली होती ट्रिप, तर त्या ठिकाणी आम्ही सगळे विथ गेलो होतो फॅमिली. खूप छान मज्जा केली तिथे. तुमचं कसं लग्न झालं? अरेंज मॅरेज झालं, पण आधी जे डॉक्टर होते माझ्या हसबंडचे मित्र, त्यांनी मला एका हॉस्पिटलला बघितलं होतं. त्यांनी सांगितलं की अरे छान मुलगी आहे, बघ तू काय. मग आमचं भेटणं झालं. तुमचं कसं झालं? सर माझे मिस्टर मी सेकंड म्हणजे एकाच कॉलेजमध्ये एकाच क्लासमध्ये होतो, वर्गमित्र होतो. तर त्यांनी मला विचारलं होतं सेकंड इयरला, तर त्यांना म्हटलं आपलं एज्युकेशन झाल्यानंतर बघूया आपण. म्हणजे लव्ह मॅरेज सांगा. कांद्या पोळ्याचा कार्यक्रम केला सांगताय तुम्ही, सेकंड इयरला आई बाबा आले सांगताय. लव्ह मॅरेज एका वाक्यात तुमचं अरेंज मॅरेज. सर तशी आमची आधी ओळख होती. माझ्या तशी म्हणजे काय? माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ माझ्या मावस बहिणीशी त्यांचं लग्न झालेलं. बरं, मान्य मला. मग त्यांचं झालं ना, तुमचं काय? आमची ओळख होती सुरुवातीला, म्हणजे लग्नात ओळख झालेली. मग नंतर घरच्यांनी मग आमचं घरच्यांनी नाही, तुम्हीच केलं. सरळ सांगा ना, स्पष्ट. नाही तसं नाही सर, अरेंज करून. तुमच्या स्मित हास्यामध्ये बरंच काही दडलेलं आहे. आपलं कसं काय? अरेंज मॅरेज आहे सर, पण आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहत होतो. त्यांनी घरच्यांना सांगून ठेवलं मला हीच मुलगी करायची आहे. कोणी? कारण तुम्ही आधी ठरवलं होतं. नाही, आम्ही ठरवलंच नाही, त्यांनी घरच्यांना सांगून ठेवलं. माझं तर काही माहितीच नव्हतं. त्यांनी त्यांच्या घरच्यांना सांगून ठेवलं की मला हीच मुलगी करायची आहे. मग ते त्यांची बहीण आली इथे शिर्डीतच. शिर्डी काय दर्शनाच्या रांगेत? माहेर सर. सर माझं अरेंजच झालेलं आहे, पण माझं लग्न सर माझ्या क्लासमेटनी जमवलंय सर. जे माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये जो माझा फ्रेंड होता, तर त्याचे फ्रेंड डॉक्टर साहेबांचे मित्र होते, तर मग त्यांनी माझं लग्न जमवलेलं आहे. फ्रेंड होते म्हणजे ते कुठल्या? म्हणजे जो माझा फ्रेंड होता ना सर, डॉक्टर विनोद जाधव, तर त्याचे जे म्हणजे मामा आहे हे डॉक्टरांचे फ्रेंड होते. ऍक्च्युली त्यांचं एकत्र सर हॉस्पिटल आहे, धन्वंतरी हॉस्पिटल पार्टनरशिपमध्ये असं आहे. मग डॉक्टर साहेबांना डॉक्टर मुलगी हवी होती, मग त्यांनी सजेस्ट केलं विनोदला, मुली असेल तर बघ सजेस्ट कर. आणि विनोदलाही आमच्या 40 बॅचमध्ये मिस दिसली एकटी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
ओवी, अगं दार उघडत नाहीये जरा. हा आले. काय ग, ती हात धुवायला गेलीस ती आलीसच नाही परत. तू लाली आत्याचं बोलणं एवढं कशाला मनावर घेतेस? नाही ग, तसं काही नाही. थांब. अगं हातावरची मेहंदी गेली तर मग एका हाताने का करते सगळं? तू थकली असशील ना? तू झोप, मी उशी नीट करते. नाही मी करते. मेहंदी लागलेली असताना कसे करशील? हात बघू. निशी राहू दे ना. बघू म्हटलं ना. दाखव. निशी तू झोप ना. ओवी दाखव हात. गंमत आहे ना. माझ्या हातावरचं पुसलं पण तुझ्या हातावर कसं रंगलंय श्रीनूचं नाव? निशी प्लीज हे कोणाला सांगू नको. का? असं लपवण्यासारखं काय? तू काही लपवतेस का माझ्यापासून? नाही. तू काय लपवतेस का? नाही, काही नाही. ते नाव आता कसं लपवू मला कळत नाहीये. जातच नाहीये. एक काम कर, बाहेर मेहंदीचे कोन आहेत, त्यातलं एक कोन घे आणि त्या नावावर डिझाईन काढ. म्हणजे श्रीनूचं नाव आत आहे हे गुपितच राहील. जा पटकन. हा तू झोप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी तू बस ना. नमस्कार. नमस्कार. हा नीरज, नीरज क्या हुआ बेटा? लगी तो नहीं? ओह नीरज काय झालं? अरे नीरज लक्ष कुठे होतं तुझं? ते चुकून लागलंय. नाही नाही चुकून नाही. मला माहिती आहे तू निशीच्याच विचारात होतास ना. पण तिला काही पडली आहे का तुझी? अगं ते नंतर बघू. हळद कुठे आहे? तू त्याला घेऊन जा, मी आले हळद घेऊन. ये जा. कम 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 कम. हा हळद. बघ 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 एवढं. हा हा ठीक आहे ठीक आहे. बघा नंतर बोलू नको सुटली म्हणून मुंड होईल. वाज वाज. वा 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 मस्त दिसतेस रे. वा 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 नवरदेव नटले.
श्रीनू, शाळेत असताना तुला शेवटचं असं तयार केलं होतं, आता थेट लग्नाच्या निमित्तानं. बाबा, शर्टाला नीट इन करणं मला तेव्हा सुद्धा नाही जमायचं. फक्त पॅन्ट मध्ये शर्ट कोंबायचं एवढंच लक्षात असायचं तुझ्या. आणि मग ते नीट इन करून देताना तुम्ही म्हणायचा श्रीकांतचा मुलगा आहेस, हे असं कसं तरी राहून कसं चालेल. काय झालं? हे श्रीकांतचा मुलगा. श्रीनू, असं काय केलं रे ह्या श्रीकांतने की श्रीकांतचा मुलगा म्हणून अभिमानाने मिरवशील तू? बाबा, श्रीनू, बाप म्हणून जेवढं करायला पाहिजे होतं तेवढं खरंच मला जमलं नाही. आणि आता तर ती संधीही नाही. मोठा झालायस ना तू, लग्न लागतंय तुझं. बाबा, असा दोष का देत आहे स्वतःला? सांग ना श्रीनू, काय करू शकलो मी? ना तुझ्या डोक्यावर हक्काचं छत देऊ शकलो, ना तुझ्या दादा मामासारखा जबाबदारीने वागू शकलो. बाबा प्लीज प्लीज श्रीनू, बोलू देत मला. अरे, मुलीकडच्या लोकांना उघडपणे व्यक्त तरी होता येत रे, पण मुलाच्या बापाने काय करावं? मुलगा आता जबाबदार झालाय, त्याचा अभिमान मानावा की मुलगा आता बाबा मला लिमलेटची गोळी हवीये हा हट्ट करणार नाही याचं दुःख माना. बाबा, मुलगा एकदा मोठा झाला ना की लिमलेटची गोळी देणाऱ्या बाबांचा आशीर्वाद तुझ्यासोबत कायम असतो. हे तो आहेच. माझे आशीर्वाद तुझ्यासोबत कायमच आहेत श्रीनू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माझ्या जावयाला कोणाची दृष्ट नको लागायला. उमाताई, आता श्रीनूची उष्टी हळद निशीला लावायची ना? होय तर. गो, मी काय म्हणते, याच्यातली उष्टी हळद माका पण लागली तर माझे पण चान्सेस वाढतील काय? श्रीनिवास आणि निशीच आहेत आता एकमेकांसाठी, दुसरं कोणीच मध्ये नाही येऊ शकत. अगो बंकच करताय गो, तू कशा सिरियस झालंस? लागले रग. गो, हात दाखव, हात दाखव. अगो बघ, अगो तुझ्या हातावर कोणी मेहंदी काढला? मी तर नाही काढली. बरं, काढलीस तर काढलीस, या काय काढलंस खोडल्यासारखा? पण माका तरी सांगायचा. डिझाईन नाही तर नाही, तुझा कोण क्रश असतात तर त्याचं तरी नाव लिहिलं असतं ना. हा काय कोण? हा नाही, राहू दे, राहू दे, होईल कधीतरी.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजवर अद्वैत साहेबांची आई, माझी सासू म्हणून मान ठेवला, मर्यादा ठेवल्या. पण आजपासून ना तू कोणाची आई आहेस ना माझी सासू आहेस. तू फक्त विरोचक आहेस. स्त्री नैना देवी आईची लेख जेव्हा मान मर्यादा सगळं ओलांडते तेव्हा काय होतं ते आता बघ तू. संयम दैवत्वाचा पहिला नियम. देव संयम ठेवतो कारण देव तत्वनिष्ठ असतो. तो दैत्यासारखा अधाशी नसतो. दैत्य दुष्कृत्य करतोय आणि देव संयमाने पाहत राहतोय. याचा अर्थ असा होत नाही की देव दैत्यासमोर कमकुवत आहे, कमजोर आहे. याचा अर्थ असा होतो की देव वाट पाहतोय. एकदा का दैत्याचा पापाचा घडा भरला की हाच संयम ठेवणारा देव रौद्र रूप धारण करतो आणि दैत्याचा विनाश करतो. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा संयमाची परीक्षा दिली आहे. पण जेव्हा युद्धाची वेळ आली तेव्हा त्यांनीही रौद्र रूप धारण करून रावणाचा वध केला. कालिया नागाने जेव्हा सगळ्यांना घाबरवलं तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावर नाचून त्याच्या अहंकाराला ठेचलं. आणि तुझ्या बरोबर सुद्धा मी तेच करणार आहे विरोचका. अद्वैत साहेबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तू. माझ्या कुंकवावर उठलास. तुझ्या कर्माची फळं मी तुला भोगायला लावणार. ना मी आता शांत बसणार ना मी आता संयम ठेवणार. आता माझा सामना खोट्या मातृत्वाचं पांघरून घेतलेल्या बाईशी नसेल, रुपाली बाई साहेबांशी नसेल, माझ्या सासूशी नसेल आणि रुपाली म्हात्रेशी नसेल. माझा सामना असेल तो फक्त एका दैत्याशी, विरोचकाशी. विरोचकाचं अस्तित्व मी फक्त कलियुगातून आणि त्रेतायुगातून नाही. विरोचकाचं अस्तित्व मी इतिहासातून संपवणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिवस मोजायला सुरुवात कर. देवी आईची आज्ञा आल्या क्षणी मी तुझा अंत करणार. आधी काय सांगू तुला.
काय आमची अवस्था झाली होती. असं वाटत होतं देव आमची क्रूर चेष्टा करतोय. नाग घरात शिरतो काय आणि तुला दंश करतो काय. आधी आता त्रास होत नाहीये ना रे. मला अजिबात काही त्रास होत नाहीये. जर मला काही त्रास होत असतं तर मी तुमच्या समोर असं उभा असतो का. आधी तुला एक सांगू का, सगळ्यात वाईट अवस्था कोणाची झाली होती माहितीये? तुझ्या आईची. रुपालीने देव अक्षरशः पाण्यात ठेवले. त्रिनयना देवीची प्रार्थना केली. त्याचं फळ हे आहे की तू वाचलास. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट घडली की आता घाबरून जाण्याची गरज नाहीये. म्हणजे आपल्याला कळलं तरी की तो नाग विषारी नव्हता. नाही नाही, तसं काही नाहीये. तो नाग विषारीच आहे. असं कसं? डॉक्टर म्हणाले ना की नाग विषारी नव्हता. नेत्रा असंच म्हणाले ना डॉक्टर. म्हणजे आता घाबरून जाण्याची गरज नाहीये ना. पण काकू, निष्काळजीपणा करून नाही चालणार आपल्याला. आपण सावधच राहायला हवं. हो, पण त्या नागापासून आपल्याला धोका नाहीये हे खरं आहे ना. हे बघा, नाग विषारी असो नाहीतर बिनविषारी, आपल्याला काळजी घ्यायलाच हवी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो, बघू नका आमच्याकडे असं. आम्ही जे बोलतोय आमच्या मागं बोला. या पुढे मी असं करणार नाही. पुढे मी असं करणार नाही. या घरामध्ये लुडबुड करणार नाही. हा घरात लुडबुड करणार नाही. मोठ्यांचा मान ठेवीन. मोठ्यांचा मान ठेवेल. मोठ्यांचा मान ठेवेल. चुकलं 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 चुकलं. ठीक आहे, तुम्ही आता सगळ्यांसमोर मान्य केलंय की तुम्ही चुकलायसा. पण यापुढं एक शब्द जरी आम्हाला उलटून बोललात तर एकतर या घरामध्ये तुम्ही राहाल नाहीतर आम्ही. बोला, हाय मंजूर? मंजूर. हा हाय मंजूर. झालं 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 झालं. उठा उठा उठा. झालं आई साहेब. आता इथनं पुढे तुम्ही घर सोडून जायची भाषा कधीच करायची नाही. मी तुमची बॅग ठेवतो. झालं आता साहेब. सुनबाई, सत्य का सुख हे ठरवा आता. कारण जिथं सत्याला मोल नसतं तिथं सत्याची टिमकी वाजवायची नाही. आम्हाला इथं येऊन 25 वर्ष झाली. तुम्हाला अजून 1 वर्ष पण झालं नाही. लहान आहेसा तुम्ही. इथं सांभाळूनच राहावा. बाबा, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमची काहीच चूक नाही. हे व्हायला नको होतं तुझ्याबरोबर. माझी सगळी भिस्त तुझ्यावर आहे बाळा.
काळजी नका करू बाबा, या घरातलं सगळं चित्र बदले. हे सगळं मुद्दाम केलं त्यानं. हे पायावर नाक. बाबा, मला नाक घासून माफी मागायला लागली ह्याचं दुःख नाही. मला दुःख ह्याचं होतंय की अन्याय करणाऱ्यांचाच विजय होतो. पण आता हे होऊ देणार नाही मी इथून पुढे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय करताय अधिपती? अधिपती काय करताय? बॅग का भरताय? काही दिवस मला माझं तोंड बघायचं नाही. एकांत पाहिजे मला. एकांत? मी जे काय वागलं ते मला बिलकुल पटलेलं नाहीये. आणि आता काही बोलू नका तुम्ही कृपा करून. मला भांडायचं नाही. मी जातो. तुम्ही का जाताय अधिपती? हे घर तुमचं आहे. तुम्ही मला सांगितलं होतंच ना माहेरी जायला. मग मी जाते. मी का असं करताय मास्तरीन भाई तुम्ही? काय केलंय मी? गुन्हा केलाय. आई साहेबांसंग असं वागून आमच्या नजरेत लय मोठा गुन्हा केलाय तुम्ही मास्तरीन. ज्या गुन्ह्याची मी नाक घासून माफी मागितली अधिपती, त्याच गुन्ह्याची शिक्षा तुम्ही अजूनही देणार आहात मला. मला वाटलं मी नाक घासलं, माझ्या पापाचं परिमार्जन झालं. पण आता तुमचेही पाय धरू का मी? ठीक आहे. मला कळत कसं नाही. अहो जीव चढला हो आमचा तुमच्यावर. तुमच्यासाठी जीव देऊ शकतोय आम्ही. मला जीव नकोय तुमचा. बायको म्हणून रिस्पेक्ट हवाय, सपोर्ट हवाय तुमचा. तो काय आमच्या मनात नाही. मनात आहे. आणि काही नाही. आणि मनात आहे आणि काय मग पुढं? काही नाही. असं कसं मनात आहे पण काहीतरी म्हणत होतं की? आपला ताण असाच राहणार आहे का नेहमी? तुम्ही मला वचन द्या आणि सांगा असं ह्या पुढे कवाच करणार नाही. तुम्हाला खरंच असं वाटतं अधिपती की जे झालं ते फक्त माझा दोष होता? तुम्हा सगळ्यांचा काहीच दोष नव्हता असं वाटतं तुम्हाला? सांगा ना. तुमचा कोणाचा काहीच दोष नव्हता. तुमचं परत तेच चालू झाले. जातो मी. पूर्ण ऐकून जा प्लीज. तुमचा मूड परत तेच आहे. आई साहेबांनी दोष द्यायला लागलाय परत तुम्ही. मी त्यांना नाही दोष देते अधिपती, तुम्हाला दोष देते. माझी चूक झाली मला मान्य आहे. त्यासाठी मी माफी पण मागितली. तुमच्या चुकीचं काय? त्याची माफी कोण मागणार? आमची कसली चूक? फॅमिलीचा भाग आहे ना अधिपती. या घरची सून आहे. माझ्यापासून सत्य लपवून तुम्ही सगळ्यांनी चूक केली असं नाही वाटत का तुम्हाला? सहा महिने झाले अधिपती मी या घरात येऊन. लग्नात अग्नीला प्रदक्षिणा घालून तुम्ही मला वचन दिलं, मला साथ द्याल, मला सत्य सांगाल. तुम्ही सांगितलंच नाही सत्य. मला कोणीच सांगितलं नाही. मला असं वाटायचं की भुवनेश्वरी मॅडमच तुमच्या खऱ्या आई आहेत. आणि जेव्हा मला सत्य कळलं तेव्हा मला इतका धक्का बसला, म्हणून मी तशी रिॲक्ट झाले. तुम्ही मला सांगा, माझ्या जागी जर दुसरी कुठली मुलगी असती तर ती पण अशीच रिॲक्ट नसती झाली का? पण तुम्हाला कळल्यावर तुम्ही माझ्या संग येऊन बोलायला पाहिजे होतं ना. तुम्ही डायरेक्ट आई साहेबांनी बोलला, ती बी असलं ताड ताड बोलला. तुम्ही त्याचा परिणाम काय झाला बघितलं ना. घर सोडून चालल्या होत्या त्या. तुम्ही पण मला सांगितलं होतंच की घर सोडून जायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.